आणि उपस्थित सर्व कोकणात आलेले पत्रकार बंधू, माझ्या कोकणातल्या पत्रकारांना बाळशास्त्री जांभेकरांचा वारसा आहे। मी सुदैवी आहे की मी लोकमान्य टिळकांच्या जन्मभूमीचा आमदार आहे आणि मी सुदैवी आहे की मी बाळशास्त्री जांभेकरांच्या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि माझी जन्मभूमी सिंधुदुर्ग आहे। त्याच्यामुळे या परिसरात खऱ्या अर्थानं पत्रकारिता वाढली। हिंदीचे पत्रकारितेचे जनक देखील आमच्याकडचे आहेत। त्याच्यामुळे पत्रकारिता खऱ्या अर्थानं जी जन्माला घातली ही कोकणानं घातली आणि त्या कोकणामध्ये अशा पद्धतीचे कार्यक्रम व्हावे ही प्रामाणिकपणाची माझी इच्छा असते। आणि म्हणून विजयसिंह साहेब, आज आपण मुंबई, ठाणा, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणाचा कार्यशाळेचा कार्यक्रम घेतला आहे। पण मी तुम्हाला शब्द देतो की पुढच्या वर्षी मला महाराष्ट्रातल्या पत्रकारांची कार्यशाळा रत्नागिरीमध्ये घ्यायची। याचा अर्थ मला महाराष्ट्राचा नेता बनायचं नाही, पहिली गोष्ट। मला फक्त ज्या भागातनं, ज्या ठिकाणहून खऱ्या अर्थानं पत्रकारितेचा जन्म झाला ते ठिकाण नक्की कशा पद्धतीनं आम्ही चांगलं बनवतोय हे महाराष्ट्रातल्या सगळ्या पत्रकारांना कळलं पाहिजे आणि तुमच्या माध्यमातून ही प्रसिद्धी होईल। परदेशातले पर्यटक देखील आमच्या कोकणामध्ये आले पाहिजे आणि आम्हाला कोकणाचा कॅलिफोर्निया करायचा नाही तर कॅलिफोर्नियापेक्षा उजवं आमचं कोकण आहे हा प्रामाणिकपणानं दाखवण्याचा माझा हेतू आहे। ह्याच्याबद्दल दुसरा बाकी काही बात नाही। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।